आजचा व्लॉग हा थोडा मोठा आहे कारण संडे आणि मंडे दोन्ही दिवस यामध्ये आलेले आहेत. चुप रहना भाई, बंद करना तेरा बकवास तर बंद कर. सायंकाळी संडेला आल्या माझ्या घरी सगळे पाहुणे. तर माझे जाऊबाई भासरे. तर त्याच्यानंतर ते उचलल्यानंतर त्यांनी त्यांचा चहा पाणी वगैरे केला कारण मी होते त्या दिवशी संडेला पण ट्युशनमध्ये. संडेला ट्युशन घेतले. संडेला ट्युशन घेऊन त्याच्यानंतर सायंकाळी घरी आले तर पाहते तर पाहुणे आले होते. मग त्याच्यानंतर आता घरी आल्यानंतर माझं सगळं चहा पाणी वगैरे माझ्या जाऊबाईंनी केला. देन त्याच्यानंतर हे सर्व झाल्यानंतर त्या म्हणाला की आता स्वयंपाकात काय बनवायचं. तर मेनू डिसाईड करत होतो. तर मेन्यूमध्ये हे डिसाईड झालं की चला आज अंडे बनवूया, वांग्याचं भरीत बनवूया, भात पोळ्या करूया. त्यानंतर माझ्या जाऊबाईंनी म्हटलं की दोन्ही भाज्या तू कर, बाकी भात आणि पोळ्या मी कर. मी म्हटलं ठीक आहे बाबा, तयार आहे. मी भाजी करण्यासाठी पण काय होणार याचं टेन्शन मला येत होतं. मग त्याच्यानंतर तिने अंडे उकडायला म्हणले, वांगे भाजायला ठेवले. त्याच्यानंतर आली माझी नणद सायंकाळच्या वेळेस. मग नणद आल्या, त्यांना चाय पाणी वगैरे दिला. चाय पाणी वगैरे दिल्यानंतर त्याच्यानंतर मला असं आठवलं की नाही हीच तर भाजी खूप चांगली करते आहे की नाही. मग इलाच म्हणूया. तर त्याच्यानंतर मी काय केलं, आचल नाव आहे तिचं. तिला म्हटलं की एक प्रकारे तू भाजी कर अंड्याची, काहीही करून बाई तू भाजी कर आणि त्याच्यानंतर मी वाटल्यास बाकीचं करते. त्याच्यानंतर तेही म्हणाले ठीक आहे मी भाजीचं करतो परंतु मी सकाळच्या एकही कामाला हात लावणार नाही. म्हटलं ठीक आहे नको लावशील. सर्व झाल्यानंतर तिने भाजी बनवली. त्याच्यानंतर भाजी बनवता ती म्हणाली दे मी तुझ्या याच्यामध्ये व्हिडिओ करते, तू टाकते ना यूट्यूबवर तर मी व्हिडिओ करून देते. तर तिने भाजी चुकी टाकायची बनवण्यात आली. त्याच्यानंतर तिने सांबार वगैरे सगळं काही बरोबर व्यवस्थित मसाले वगैरे टाकून त्या भाज्या बनवल्या. मग त्याच्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं, सगळं काय आटोपलं आणि सगळं कसं दाखवायचं. झोपल्यानंतर आम्ही सकाळी सर्व आटोपलं. देन त्याच्यानंतर सर्व गोष्टी झाल्या आणि सकाळी उठलं. अभी हमें सोचना ये है कि हम अपने आप को बेगुनाह साबित कैसे करें. तरी घुमायला जायचं. जायचं कुठे हाच काही समजत नव्हतं. तर आम्ही गेलो रस्त्याने बस गाड्या घेऊन. कुठे जात होतो हे आम्हाला सुद्धा माहीत नव्हतं. ही आहे नणदबाई. तर कशी तरी पोचलो आणि भिसी नाका गेलो. भिसी नाकाला जाऊन पाहत होतं वंदे मातरम 2 दिवस फक्त राहते. हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीपर्यंत फक्त देशाबद्दल प्रेम जाग होते. 2 दिवसाचं यांचं. त्याच्यानंतर आम्ही हळूहळू गेलो आणि त्याच्यानंतर आम्ही पोचलो तीर्थस्थानवर. परंतु मला तिला वाटलं की पेट्रोल भरायला पाहिजे. तर त्याच्यानंतर आम्ही थोडं पेट्रोल भरायला थांबलो होतो. दादा आणि वहिनी समोर गेल्या होत्या. त्याच्यानंतर आम्ही तिरखुरा गेल्यानंतर आम्ही खूप एन्जॉय केला. तिथे आम्ही व्हिडिओज वगैरे घेतले. माझे भासरे वगैरे ज्या याचे पारंब्या असतात वडाच्या तिथे झुलायला लागले. त्यांना त्यांच्या जुन्या आठवणीच्या लहानपणीचं आठवण असते, आपलं बालिश पण असते, ते आम्ही आठवत होतो. माझ्या नणदबाईला म्हटलं की तू पण झुलून पहा त्या पारंब्यावर, पण तिला काही जमलं नाही. भासरे म्हणत होते की तुम्ही दोघी पण आपण कोण बेइज्जती करणार आपली. आपल्या बेइज्जती करण्यात काही इंटरेस्ट नाही कारण आम्हाला माहिती आहे आम्हाला काही जमत नाही. तर आम्ही काही गेलो नाही दोघ्या पण जणी. मग त्याच्यानंतर पुन्हा गाडा घेतला. आता कुठे जायचं करत विचार केला. तर आता तिने नेलं. मला कुठे नेलं ते मलाही नाही माहीत होतं. ती म्हणाली तुला चल आपला जुन्या आठवणी ताजा होतात. त्याच्यानंतर आता कुठे जायचं कर. 26 जानेवारी म्हटल्यावर फिरायला जायचं. एक दिवस सुट्टीचा मिळालेला आहे. आम्ही नागपूरवरून आलेलो आता कुठेतरी जायचं. मग आता त्याच्यानंतर आम्ही स्वतःवर गेला होता. तिथे पोहोचल्यानंतर माझ्या भासऱ्याने घंटी वाजवली. खूप एन्जॉय केला आणि नंतर वर चढता इतके पाय दुखले होते की खरंच मी शेवटी त्या पहाडीवर जाऊनच बसली. आणि त्याच्यानंतर ते आणखी वर गेलेत आणि त्यांनी तिथे एन्जॉय केला. तिथे फोटोज वगैरे काढल्या. इथे पाहते ते एक लहानसं बाळ होतं. ते खूप खेळत होतं. त्याची इच्छा होती की मी पायरीवर बसली पाहिजे, पण खरंच बसू देणार आहे बाबा. ती छोटीशी पायरी अगर पडली वगैरे तर कसं होणार आहे की नाही. तर त्याच्यानंतर तिला काही बसू दिलं नाही त्यांच्या घरच्यांनी. परंतु नंतर काही वेळाने पाहते तर बिचारी खूप रडत होती. मी म्हटलं काय झालं हिला आता वेळेवर रडायला. तर पाहते तर ते जे काही सुंदर तिचे केस होते ते कापत होते. बिचारी आता टकली होणार होती. नंतर वरून हा नजारा इतका सुंदर दिसत होता की सांगायचं नाव नाही. लहान मुलं तरी या दगडावरून असे चालतात, असे कुदू जात होते की मला विचार येत होता. तर मला तर सरळ पण भीती वाटत होती की माझा पाय घसरे ना. खूप लोक इथे आलेले होते, सेल्फीज वगैरे घेत होत्या. परंतु भीती अशी वाटायची की कोणी काठावर वगैरे जाऊन सेल्फी वगैरे घेतली तर पडले वगैरे तर काय होणार. परंतु सेल्फीच्या नादामध्ये तुम्हाला पण माहिती आहे कितीतरी हास्य होता. तर अशा पद्धतीनं आज केला आमचा व्ह्यू. त्याच्यानंतर माझा होता कॅमेरा चालू. हा सगळा व्ह्यू येत गेला. बाय, भेटूया नंतर. सर्वांना कसा वाटला आजचा व्लॉग प्लीज लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब करा. यावेळेस पहिल्यांदा मी थोडं मोठं बोलून दाखवलेलं आहे. मला नाही माहीत मला जमलं नाही जमलं, पण थोडं ट्राय केलेलं आहे.
इसकी पंचायत की हद तो देखो। चुप रहना भाई।